नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या जस्ट कुक या चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत कांदा भजी। कांदा भजी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडतात। चला तर मग या रेसिपीकडे वळूया। आपण 2 कांदे घेतले, ते छान असे पातळ उभे चिरून घेतले। स्लाइस आपल्याला पातळच ठेवायचे आहे। छान असे पतले पतले असे छोटे तुकडे करून घेऊया आपण। हे उभेच कापायचे आपल्याला, म्हणजे भजे छान लांब लांब येतील। तुम्ही बघू शकता छोटे छोटे जवळ चाकूनी मी असे त्याचे बारीक असे स्लाइस केले। तर आपल्याला काय करायचं आहे, कांदे असे वेगवेगळे करून घ्यायचे आहे आणि ते वेगळे झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। कांद्याला मीठ लावून ठेवायचं आहे। कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला हे कांदे असेच राहू द्यायचे आहे। छान चोळून घ्यायचं आहे मीठ ह्याला। तर मीठ लावून झालं आहे, आपण हे सगळं बाजूला ठेवूया आणि एका मिक्सरच्या भांड्यात काही लसणाच्या पाकळ्या घेतल्या मी। आपल्याला एवढा लसूण नको आहे, मी बाकी भाज्यांसाठी जास्तीची पेस्ट करून ठेवते आहे लसणाची। थोड्या कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आणि 3-4 असे छोटे छोटे अद्रकचे तुकडे घेतले, तुम्ही बघू शकता। आणि आपण यामध्ये थोडं आता पाणी घालणार आहोत। थोडं पाणी घालून आता ही पेस्ट छान मिक्सरला वाटून घेऊ, तुम्ही बघू शकता। आत्ता हा मीठ लावलेला कांदा तुम्ही बघू शकता, त्याला छान पाणी सुटलं आहे। मिठामुळे काय होते की या कांद्यामधलं पाणी सगळं बाहेर येते। आता आपण हातावर 2 चमचे ओवा घेऊया आणि या कांद्यावर टाकूया। आणि यानंतर मी या कांद्यामध्ये आपण आलं लसणाची जी पेस्ट केली होती ती सुद्धा घालणार आहोत। आलं, कोथिंबीर आणि लसूण याची पेस्ट जी केली होती ती घालणार आहोत। तर यामध्ये या कांद्यामध्ये बसेल इतपत बेसन आपण यामध्ये घालणार आहोत। नंतर यामध्ये साधारण 1 चमचा मी तिखट घातलं आहे, 1 चमचा जिरं पावडर घातलं आहे आणि 1 चमचा धणे पावडर घातली। आणि यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, तुम्ही बघू शकता। आणि मी सोप घेतली आहे थोडी, ती सुद्धा ओव्याप्रमाणेच हातावर क्रश केली आणि यामध्ये घातली। आणि नंतर यामध्ये छान असा पाण्याचा शिरवा देऊन हे बेसन अलगदपणे असं छान मिक्स करून घेतलं आहे। यामध्ये आपल्याला जास्त पाणी नको आहे, हलका पाण्याचा शिरवा देऊनच यात पाणी घालायचं आहे, तुम्ही बघू शकता। छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं। नंतर थोडंसं पाणी घालून हे पाणी असं छान असं मुरू द्यायचं 5 ते 10 मिनिट। आता 5 ते 10 मिनिट झाले, तर यावर मी थोडा 2 चिमूट सोडा टाकला आहे। जेव्हा आपल्याला भजी करायची तेव्हाच आपल्याला सोडा घालायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बघू शकता आता तेलामध्ये, गरम तेलामध्ये छान अशी भजी तळून घ्यायची आहेत। लहान मोठ्या आकाराची भजी तळून घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता। ही भजी फार भन्नाट लागतात, तुम्ही एकदा नक्की करून बघा। उन्हाळ्याच्या आंब्याच्या रसासोबत आणि पावसाळ्यात चहाबरोबर ही भजी खूप छान लागतात, तुम्ही नक्की करून बघा। आणि कमेंटमध्ये मला कशी झाली ती नक्की कळवा। आणि जस्ट कुक या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। फार भारी कलर आला आहे, तुम्ही बघू शकता। यात आपल्याला हळद घालायची नाही आहे, हळदीमुळे थोडा रंग भज्यांचा वेगळा येतो, म्हणून मी यात हळद नाही घातलेली। तुम्ही बघू शकता काय भारी कलर आला आहे आणि चवसुद्धा अगदी भारी आली आहे भज्यांची। चला तर मग मस्त गरम गरम भजी खा, एन्जॉय।